मला हा लहानपणापासूनच सवक आहे. माझ्या आजी बापापासून. माझा वडील पण कातकरच होता. ज्याच्या नशिबात पाप त्यानंच कातकर बनावं. काहून आता जमन पोरी नाही भेटू सकत एकटं. जोडी मला येऊन आपटली, शेकडा पलटला. बैलाची ठवण पाहायची ना, खुरा पाहायची, त्याचा रेजा पाहायची, चलाई पाहायची, त्यानुसार बैल पाहून सनेरी घ्यायचा. कारण एमपी वाले आता पुरे बय बनवून राहिले आहेत आमच्या इकडवाले. कोणत्या गावच्या पटसमित्या आपुलकीच पाहतात. आपल्या इकडची जोडी असली तर ते कम जास्त करून सनेरी बरोबर या करतात. पटात घेतात कोणी 500 कोणी 1000. पाले शौक नाही, पोरं कोणाला शौक नाही, फक्त मालक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण आहोत कुंबलेच्या शंकरपटामध्ये आणि आपल्यासोबत आता आहेत डॉक्टर राजेशजी कायते यांचे सवार म्हणजे कातकर. तर चला त्यांना आपण पट्टाबद्दल आणि त्यांच्याबद्दल काही माहिती विचारू. तर नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचे नाव सांगा. विलास पंढरी बांधते, गोंडेगाव. गुरडा. गुरडा. तर दादा, तुम्ही या पटाच्या याच्यामध्ये किती वर्षापासून आल्या? मला हा लहानपणापासूनच सवक आहे. माझ्या आजी बापापासून. माझा वडील पण कातकरच होता. तर मी जात होतो, आमच्या घरी पण बैल होते. बोला. पट्टी मारावला पटामध्ये, तर तो सवकच लागला. बचपनापासून सवकच आहे. शिकवला कोणी तुम्हाला? शिकवला म्हणजे बस आपण हाणून पाहायच्या, पट्टी टाकायच्या, तेथूनच अनुभव आला आपल्याला. घरचेच बैल होते का? नाही, आधी घरचेच होते. घरच्याच बैल असून तुम्ही चालू केलं कातकरचा सवार? हा. आणि मग थोडा सवक वाढत गेला. मग चालवलं पहिले सर्वात मुरमाळीची जोडी. मुरमाळीची झाल्यानंतर जेवणाळा झाल्यानंतर केसलवाडा, युवराज बागाय यांची जोडी चालवत होतो. तिथपासून आता मग चालू झाला. मग आता डॉक्टर साहेबाकडे तुम्ही किती वर्ष झाले? याच वर्षी झालो. याच वर्षी पहिला वर्ष साहेबाकडे आले तुम्ही. हा. मग कसा काय तो जोडीचा? आम्ही म्हणजे अचानक मध्ये तो घोडा टाकला होती सावरी मुरमाळीवाला. तेव्हापासून मग आमची साथ चालू झाली. दांडेवाला तो? हा, दांडेवाला. सागर दांडेवाला. हा. तर हे थोडी भागड मग जरा जमत नव्हती बरोबर, तर मग आम्ही चेंज केला बैल. तो बैल मग विकला. त्याच्यानं मग आता यांची जोडी चालवून राहिलो. मग माझा एक प्रश्न आहे का, या क्षेत्रामध्ये जी आता नवीन पिढी येणारी आहे, जे लहान पोरं बारा आहेत, जे कातकरच्या चौकांमध्ये येऊन राहिले, आता बऱ्याचपैकी पोरं उतरून राहिले, तर त्याला काय सांगाल जे आणखी नवीन येणार आहे, येवाचा का नाही? नाही ना, पटाचा शौक तर बरोबर नाही आहे. मुलाबाळांना हा शौक नाही पाहिजे. कारण बऱ्याचदा आम्ही ऐकलं आहोत का बा, पण जेव्हा घराच्या बाहेर निघते म्हणजे पुराणा याच्यात ऐकलं लहानपणी बायकोच्या मंगळसूत्र तोडून सणारी निघते म्हणून कितपत खरं आहे हा? म्हणजे नाही, खरंच आहे ना ते. केव्हा का होईल त्याचा काही भरोसा नाही ना. कारण आम्ही आता खंडाळ्याच्या पटामध्ये पाहिला, आपला किती 10 नंबरचा खेळ होता. 10 नंबरचा खेळ म्हणजे बल्लम आणि रोहित. एकाला एक आपटले. त्यांची जोडी मला येऊन आपटली आणि शेकडा पलटला. शेकड्यामध्ये दबले होते. मी व्हिडिओ टाकलाय तो वाला. तर त्याच्यामध्ये म्हणजे बरं रिस्क जास्त आहे. रिस्क जास्त आहे. आणि खरंच आहे ते रिस्क. तर आणखी काय सजेस्ट करायला का त्या नवीन पोट्याला कसा का? नाही, कसा का करायचा भाऊ? माझी तर हात जोडून विनंती आहे आता नवीन मुलांना, या चौकामध्ये जाऊच नाही. कारण आता हा शौक साधा नाही राहिला आहे. पहिले सारखा शौक नाही राहिला आता. पहिले शौक होता, आता व्यवसायाचे व्यवसाय जास्ती उतरले आहेत. मी आणखी काय की बऱ्याचदा आपल्याला ऐकायला भेटते का बैलावर करणी करतात. खरी आहे काही? करणीवाले करतात ना. सत्य आहे? सत्य आहे. आणि जसं आता मला सांगा, मग बैल घेणाऱ्यांनी काय विचार करून घ्यावाचा? म्हणजे बैलाकडे का पाहायचे, त्याचा पर पाहायचा का त्याचा सजावट की चांगला पाहून काय तुमच्या हिशोबाने? तुम्ही बैलाची ठवण पाहायची ना, खुरा पाहायची, त्याचा रेजा पाहायची, चलाई पाहायची, त्यानुसार बैल पाहून सनेरी घ्यायचा. तसं काही नाही का बैल पावायला चांगला असला तर धावल, असं नाही. त्याच्यात गुण असला तर वाकडा हेकडा बैल पडते. आता आमचा हा बलम आहे, याला कोणी म्हणू नाही शकत हा बैल परत असेल म्हणून. असाच दिसते, गोराच आहे, पण त्याच्यात रेस बहुत आहे. असं आहे ना. बऱ्याचदा येते किंवा
दुसऱ्याच्या माहितीप्रमाणे सांगतात की नाही हा बैल चांगला पडते तर त्या ह्या करायचा कसा घेवायचा का म्हणून सांगतात. ही इंकडी म्हणजे त्याच यानं का दुसऱ्याच्या सांगण्यावरून जास्त ह्या होतं. नाही स्वतः पाहिल्याशिवाय इथं घेवायचंच नाही, दुसऱ्यावर भरोसा नाही. कारण MP वाले आता पुरे बैल बनवून राहिले आहेत आमच्या इकडवाले. 4-4, 5-5 लाखाचे बैल घेऊन राहिले आहेत, 2 पटा नाही पडून राहिले बरोबर. काय पैशाला काही किंमत नाही. मग मला सांगा आणखी की जसं पट समिती राहते हा पट समितीला बद्दल काय बोलू शकता का तुम्ही आणखी काही त्याच्यात बदल काय काय करू शकता? आता पटसमित्या कोणत्या कोणत्या गावच्या तर खरोखर इमानदारीनेच निर्णय देतात आणि चांगला पट भरवतात, आणि कोणत्या कोणत्या गावच्या पटसमित्या आपुलकीच पाहतात. आपल्या इकडची जोडी असली तर ते कम जास्त करून सन्यारी बरोबर या करतात. असाही 2-3 ठिकाणी झाला आहे. मग तुमच्या मते धागा घडी बेस्ट आहे का हात घडी? पण धागा घडी तर चांगली आहे, म्हणजे कोणाला भेदभाव नाही, काही कोणाला भेदभाव नाही. ऑन द स्पॉट. हा हा बसा बसा ना या. बरं, नमस्कार. आता जयदेव भाऊ सांगत आहे. तर काकाजी अरे बाबा. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. बोला ना, बोला. जयदेव बाबूराज ठाकरे, कुठले तुम्ही? सालेवाटा. चाले बटायचे. मग तुम्ही कोणाची जोडी खेळता जास्त? जोडी सरपंचाची नाव? खुमेश बोपचे. उमेश खुमेश बोपचे. उमेश बोपचे. हा, मग आज किती नंबर वरती आहे? आज 5 नंबरला. आज 5 नंबर जोडी आहे आपली. तर मला सांगा काकाची जी आता येणारी पिढी आहे या याच्यामध्ये कातकरी क्षेत्रामध्ये, तर त्याला का सांगाल तुम्ही? अरे बाबा, काटकर बनणे त्याच्या नशिबाला पापट्यानं काटकर बनावा, मी सीधा सांगतो. मजाक नाही, बरोबर आहे गोष्ट आहे. ज्याच्या नशिबाला पाप त्यानंच काटकर बनावा. काहून आता जमन पोरी नाही भेटू सकाळी एकटं. कातकरला पोरी नाही भेटत. कुवारा जो काटकर असेल तर पोरीच नाही भेटत. कोण देते सांगा अजून का म्हणत्या? आणि जसं आता बऱ्याच जागी असा होते की खरेदी करत्या वेळेस कातकराला अनुभव जास्त राहते. हा, कोणता बैल खरेदी करता कोणता नाही. तर नवीन घेणाऱ्या पिढीला काय सांगा तुम्ही, खरेदी कशा प्रकारे करता त्यांनी, म्हणजे बैल कशा प्रकारे पावायचा? बैल पाहून बैलाच्या खुऱ्या, ह्या बैल कोण्या खुरीचा आहे कोण्या चालायचा आहे तो पाहावा लागतो. म्हणजे हा जो कातकरचा शौक आहे हा वाईटच तुमच्या हिशोबाने हा, वाईट वाईट शौक तेव्हा काय होईल कोणाचा काही सांगता नाही. आणि मग मला सांगा, एक खेळ झाल्यानंतर मग काय तुम्हाला पेमेंट भेटतं? किती रुपये भेटतात एका खेळात? मी आता 30,000 मी ठेवलेलो आहो. महिन्याना तुम्ही? हा, तुम्ही महिन्याना सीजन भरायचा. सीजन भरायचा. आणि बरेच आहेत का जे एका याचे पैसे एका पटात घेतात, कोणी 500 कोणी 1000. म्हणजे काळ पाहून खेळ पाहून सण आहे. हा. टॉपचा खेळ असेल त्या हिशोबाने राहते का? हा, 500 तर कोणीही देतात म्हणा. म्हणजे वाईट तर आहेच आहे, पण अगर करणारा करतो म्हणलं तर चांगला एक छंद आहे, हा, छंद चांगला आहे. चांगला कमाई करू शकतो त्या हिशोबाने. आपल्या जोडी आहेत, आपली घरची जोडी आहे त्याच्यासाठी म्हणून म्हणलं आता हे काटकरची आता बहु वर्षापासून करून राहिलो. 4थ्या वर्गापासून जोड्या खेळतो. 4थ्या वर्गापासून जोड्या खेळतो. हा, लहानपणा- खर्च स्वतःच बैल खेळतो स्वतःच. म्हणजे पुराणा काय याच्यामध्ये आजा वडिलापासून तुम्हाला शौक आहे? हा, मग शिकवला कोण? बापाला शौक नाही, पोरा कोणाला शौक नाही, फक्त मला. तुम्हाला शौक? मी खासरांना नेमत रनिंग मारायला मी नेवणं दाणे खेळतो खासरांना. हो का? म्हणजे तुम्ही स्वतः शिकलाय का कोणी शिकवला? नाही, स्वतः शिकलो. स्वतः शिकलाय. आता टॉपचे बैल खेळता तुम्ही? हा, 1 नंबरचे बैल चालवला पुरे. तर धन्यवाद भाऊ. धन्यवाद, नमस्कार.